मिळत असेल तर याला व्यतिरिक्त करत बसू नका, कारण काळ आनंद आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हा. पुढे कोण वाचतंय? पटकन उभं राहायचंय. उठ वाच. मोठा जागेवर थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढउतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. पुढे अहंकारापासून तिकडे सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणावर संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय काढू शकता. पुढे कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्यासमोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. पुढे बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. पुढे वाच. वाच ना. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्या लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. त्यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. वाच. पुढे वाचा. पुढे कोण आहे मुलींमध्ये? आले आहेत आणि एकाएकी प्रयत्नामुळे ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाएकीपणाचा आणि त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली आहे. आपल्या आंतरिक सुखाने ते प्रफुल्लित झाले आहे. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा ही जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्राग करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्यालाच एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण तर काय तुम्ही या दुःखाच्या गोष्टीचा उहापोह करीत आहात. या कष्टकर अपरिजाच्या संघात तुमच्या आणि स्वतःच्या मनाला शुभ कर्मामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखाला विसरणे हाच आहे. आमचे स्वतःकडे बघायला निरीक्षण करायचे. साक्षी भले तुम्ही बोलता किंवा कमी बोला, पण काय तर निर्वाह थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक तुमच्याकडे आकर्षित होत आहे. म्हणून बोला, कमी करून शक्य ते अधिक करा, कारण बोलण्याचा प्रभाव हा
क्षणिक असतो तर सत्कार्याचा प्रभाव कायम असतो. पुरुषाने एखाद्या कामात वेळ असेल तर पुरुषाला सोडून 100 पट कामे करून घेतो आणि ते जास्त काम करून घेतो की ते आश्चर्याचे वाटते. आमच्या कामात बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या विराट प्रमाणात साहित्य लिहिण्यापासून ते उभं राहण्यापर्यंतची जी कामे सुरू करण्यात आली ते त्या पूर्ण प्रणालीला हा ध्येय आहे. काय करावे? परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही. आम्हाला कोणी मदत करीत नाही. काही विशेष करण्याची संधी आम्हाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी करीत राहणे व्यर्थ आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांच्या मार्गी फोडण्याचा अशा तक्रारीमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते. स्वतःच्या वर्तमान परिस्थितीकरता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवी देवतांसमोर नाक घासतात. या सर्वाचे कारण म्हणजे आमचा स्वतःवर विश्वास नसणे. दुसऱ्यांना सुखी होऊन आम्ही परमेश्वराच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो. परंतु या सुखी लोकांना किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहे त्याकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष करतो. अशी सुद्धा आमच्या अंगी आहे. याकडे आम्ही लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्याने